शेतामध्ये रासायनिक खत देण्याच्या जुन्या पद्धतीत मजुराद्वारे पिकांच्या जवळ खत फेकल्या जाते, जे पिकाला उशिराने मिळते व समप्रमाणात दिल्या जात नाही। यावर उपाय म्हणून नांदुरा येथील प्रगतिशील शेतकरी व विश्वकर्मा इंजिनिअरिंग वर्कशॉपचे संचालक विष्णू पुंजाजी कवळे यांनी सायकल दौऱ्याप्रमाणे चालणाऱ्या सायकलच्या चाकाचा उपयोग करून खत टाकणारे यंत्र बनवले असून त्याचा उपयोग पेरणी व डवरणी करिता सुद्धा होत असल्याने त्यांच्या या अभिनव कृषी यंत्राचे शेतकरी वर्गात कौतुक होत आहे। या बहुउपयोगी यंत्राच्या माध्यमातून खताच्या बनवलेल्या टाकीमध्ये बियाणे टाकल्यास पेरणी सुद्धा केल्या जाते। तसेच अल्पभूधारक शेतकरी यामधील टिलरच्या साहाय्याने डवरणी करिता सुद्धा याचा उपयोग होतो। हे शेती उपयोगी यंत्र बनवण्याकरिता विष्णू पुंजाजी कवळे यांना रवी व सतीश कवळे या त्यांच्या 2 मुलांनी मदत केली असून याकरिता त्यांना जेमतेम 5000 रुपयापर्यंत खर्च आला। या अल्प खर्चात तयार होणारे हे शेती उपयोगी यंत्र पेरणी, डवरणी व खत देण्याकरिता शेतकऱ्यांना उपयोगी पडणार आहे। अल्पभूधारक शेतकऱ्यांचा शेतमजुरीचा खर्च कमी करण्यासाठी व शेती कामे सुलभ करण्याकरिता हे बहुउपयोगी कृषी यंत्र बनविण्याची माहिती विष्णू पुंजाजी कवळे यांनी विदर्भ न्यूजशी बोलताना दिली। त्याच्यापेक्षा झाकून देणं महत्त्वाचं आहे। त्यासाठी हा मागचा लिव्हर दिलेला आहे, पाशीसारखा हे पट्टी दिलेली आहे, 1 स्वरूपाची पट्टी आली। त्या पट्टीच्या बाजूचे खत पूर्ण असं झाकलं आहे आणि एक सारख्या स्वरूपात खत दिलं जातं, सारख्या प्रमाणात खत पडतं। तर ते 2 एकराला जास्तीत असं 1.5 तासामध्ये खत दिलं जातं। तुरीच्या तासाला मग खत दिलं जाते, कपाशीला खत दिलं जाते, सर्वसाठी। आणि आता यात दुसरा उपयोग हा याच्यातूनच पेरणी यंत्र, यातूनच पेरणी यंत्र याचा उपयोग होऊ शकते। पुरुषोत्तम भातुरकर, विदर्भ न्यूज, नांदुरा।